आणि याआधी आपण जरा आता पुण्यात जाऊयात. सध्या मेधा कुलकर्णी बोलतायत. सर्वप्रथम मी त्या मुलांच्या बद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अभिनंदन करते त्यांचं की ज्यांनी त्यांची उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून आजचा कार्यक्रम होता. मी माननीय देवेंद्रजींचं पण अभिनंदन करते की त्यांनी सारथी संस्थेच्या माध्यमातून अशा होतकरू विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी एक भक्कम अशी यंत्रणा तयार केलेली आहे आणि म्हणूनच खूप अभिमानास्पद अशी कामगिरी असल्यामुळे तिथे खूप अतिशय चांगल्या मनस्थितीमध्ये मी त्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेमध्ये काही रिकाम्या खुर्च्या होत्या, कारण अर्थातच अधिवेशन चालू आहे, त्यामुळे माधुरीताई असतील किंवा अन्य मंत्री महोदय असतील तर ते आलेले नव्हते, त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या. अधिकारी असं म्हणत होते की जर का ह्या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णींचा प्रोटोकॉल त्याच्यानंतर इमिजिएट आहे, कारण खासदार तिथे कोणीच नव्हतं आणि शिवाय माझ्याकडे एक कमिटीचं अध्यक्षपद आहे आणि म्हणून ते मला म्हणत होते की आपण इथे बसा. मी म्हटलं की नरेंद्र पाटील हेही बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे ते आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत. अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो. अधिकारी असं म्हणाले की ह्याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल. हा कार्यक्रम नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्ववान मुलांचा आणि त्यांना शाबासकी देण्याचा कार्यक्रम आहे, पण कार्यक्रम शासनाचा आहे आणि शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना केलेली असते. त्यांची जात बघून खरंच रचना केलेली नसते. आणि दुसरं म्हणजे मी कुठंही आजपर्यंत माझी कारकीर्द मी कुठल्याही कार्यक्रमात गेले तरी लोकांना आवाहन करते की आपण हिंदू म्हणून जगलं पाहिजे. जातीचा विषय आला कुठे, इथे बसू नका. हा अभिमन्यू पवार जेव्हा इलेक्शनला सामोरे जात होते तेव्हा त्यांनी मला अक्षरशः फोन करून माझ्याकडे या ब्राह्मण समाजाचा मेळावा ठेवणार आहे, तुम्ही त्यांना आवाहन केलं पाहिजे मला मतदान करण्यासाठी, तुम्ही नक्की या. माझी तब्येत ठीक नव्हती तरी पण मी लांबचा प्रवास करून त्यांच्यासाठी गेले. ब्राह्मण समाजाला आवाहन केलं की अभिमन्यूजींच्या पाठीमागे उभं राहायचंय. 1% सगळी मतं, एक गठ्ठा मतं पडली पाहिजेत अभिमन्यूजींना आणि नक्कीच आमच्या समाजाने सुद्धा मतदान केलं. आणि त्या समाजाचा प्रश्न येतच नाही. सगळ्यांनी विचारांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आज देशामध्ये परिस्थिती वेगळी आहे, आव्हानं वेगळी आहेत, आपले प्रश्न वेगळे आहेत, आपल्याला चॅलेंजेस वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीचे आहेत की ज्याला उत्तर देण्यासाठी हिंदू समाज एकत्र येईल का, हा मुद्दा आहे. एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे. कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरून बोलताय. मला सफोकेट झालं तिथे, मी निघून आले तिथून. मला चुकीचं वाटलं ते. आणि त्याच्या अगोदर कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर माननीय देवेंद्रजी लाऊंजमध्ये आले होते, VIP लाऊंजमध्ये कक्षामध्ये बसले होते. एक समुदाय त्यांना भेटला काही कामानिमित्त, म्हणजे अर्थातच गंभीर परिस्थितीतली एक गट केस होती, त्या संदर्भात ते भेटले. मी पण अशीच गंभीर केस घेऊन आले होते. ज्यांच्याविषयी ती केस होती, जे न्यायासाठी झगडतायत ते माझे मराठा समाजातले बांधव होते, त्यांना मी घेऊन गेले होते. अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका, ओ मोहिते तुम्ही यांना आत पाठवू नका. अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे, मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे. देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे, देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं. तुम्ही कोण ठरवणार आहे अभिमन्यूजी? तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का? तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही? तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आत सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आत सोडू नका, हे तुम्ही ठरवणार का? पुण्यात तुम्ही कार्यक्रम करताय, आम्ही पण इथले कोणीतरी छोटे कार्यकर्ते का असेना, पण आम्ही पण निष्ठावान कार्यकर्ते आहोत ना. या वाक्यावरून वेगळा काय समज असू शकतो? या वाक्याचा वेगळा कोणता समज काढला जाऊ शकतो की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसला तर कॉन्ट्रोवर्सी होईल? याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे, याचा आणखीन वेगळा कुठला मतितार्थ निघू शकतो मला सांगा. आणि जर का तिथे मी असण्याने कॉन्ट्रोवर्सी होणार असेल तर मी तिथे नसण्याने जर का बरं होणार असेल तर मग मी गेलेलं, मी ऑडियन्समध्ये पण बसायला तयार आहे. बाय द वे, मी ऑडियन्स कार्यक्रम तुम्ही सोडून आला
त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे इतका मोठा प्रोटोकॉल असताना मुख्यमंत्री स्वतः तिथे असताना क्षुल्लक कारणावरून तुम्ही तडकाफडकी रागानं निघून येणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? मी माझ्या बॉसशी बोलीन नंतर. एका कार्यक्रमाने काही हलकं भारी होत नाही. मी कार्यक्रमातून निमूट निघून आले, कोणताही प्रकारचा इथे कॉन्ट्रोवर्सी न करता निघून आले. मी ऑडियन्समध्ये बसायला सुद्धा तयार असते. बसण्यावरनं वाद नाहीच आहे हा. ह्याच्यात जातीचा संबंध कुठे आला? आणि दुसरं म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अगोदर लाऊंजमध्ये त्यांनी जे केलं, या सगळ्यावरून एकंदरीत अभिमन्यू पवार हे स्वतःला कोणीतरी सुपिरियर व्यक्ती समजत आहेत आणि सगळ्या घटना त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये घ्यायच्या आहेत. हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. नसेल कदाचित ते त्यांच्याकडनं स्पॉन्टेनियस झालं असेल, पण स्पॉन्टेनियसली सुद्धा जी गोष्ट होते ती मनात कुठेतरी रुजलेली असते. जे पोटात असतं ते ओठावर येतं, कुठंतरी त्यांच्या मनात असेल. माझं आवाहन आहे सगळ्यांना, आणि मी कुठंही गेलं तरी हेच सांगते. मी आमच्या समाजाच्या कार्यक्रमाला गेलं तरी तेच सांगते, जातीभीती विसरा, हिंदू म्हणून समोर या. कोणालाही विचारा तुम्ही, माझे कुठलेही रेकॉर्डिंग बाहेर काढा. नरेंद्र पाटलांचं म्हणणं आहे की असं काही घडलेलंच नाहीये. बरं नसेल, त्यांनी त्यांच्या घरच्या त्यांच्या म्हणजे त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल, हे वाक्य ते बोलले की नाही. तुम्ही राजूरकरांना विचारा, तिथले जे कागद हातात घेऊन जे मला सांगत होते की याच्यानंतर तुमचं नाव आहे, हे जे अधिकारी होते त्यांना विचारा, सगळ्यांना विचारा, तुम्ही कोणालाही विचारा. टिळेकर वगैरे बाकीचे सगळे लोक लांब होते, त्यामुळे त्यांना विचारून काही अर्थ नाही. हे जे 4-5 लोक होते आणि नरेंद्र पाटलांना मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा, शेवटपर्यंत मी निघेपर्यंत मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा. आय स्वेअर, मी परमेश्वराला साक्षी ठेवून हे सांगते की मी जे बोलते ते सत्य बोलते, मी सत्य बोलते. मला याच्यातून काहीही फायदा नको आहे. मी खरंच खूप चांगल्या मनाने गेले होते. माझी मीटिंग चांगली झाली होती देवेंद्रजींशी, त्यांनी आश्वासन दिलं होतं, ते जे डोंगरे वगैरे मंडळी आहेत. तुमचं काही बोलणं झालं का मुख्यमंत्र्यांनी? नाही, नंतर नाही झालं माझं. मी हा विषय शांतपणे घेतला आहे. मी माझ्या कामासाठी परत पुढच्या कार्यक्रमाला मी रुजू होणार आहे. मी हा विषय सोडून पण दिला आहे. मी अजूनही अभिमन्यूजींना माफ करते. मी कुठेही जाणार नाही त्यांची तक्रार करायला. मला फक्त एकच अपेक्षित आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आपण जाती विसरू ना, तेव्हा देशाला पुढे घेऊन जाऊ. आपण हे करू शकू का? हे चॅलेंज आहे, पण आपण हे करू शकू का? हे चॅलेंज स्वीकारायला आपण सगळ्यांना तयार आहोत का? छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, दैवत. एक आयरनी अशी या कार्यक्रमात मुख्यमंत्री असं म्हटले की जातीवरून भांडू नका कार्यकर्त्यांना, आणि पुन्हा त्याच कार्यक्रमामध्ये असं जातीवरून खरं बोलले देवेंद्रजी, अत्यंत खरं बोलले. खरंच नाही भांडलं पाहिजे, कोणीही केलं नाही पाहिजे. हे सगळ्यांना त्यांनी योग्य ब्राह्मण म्हटले किंवा मराठा त्यांनी ब्राह्मण शब्द उच्चारला नाही. त्यांनी उच्चारला नाही शब्द. त्यांनी मी जे वाक्य बोलले ते तसंच्या तसं ते बोलले. मी एकही वाक्य एक्स्ट्रा बोलणार नाही, मी चुकीचे आरोप करणार नाही. ते जे बोलले तेवढंच मी सांगितलं. मला असं वाटतं की एवढं मला त्यांना आवाहन करायचं. पहिल्या रंगीमध्ये आमदार सुनील कांबळे देखील बसले होते, परंतु तुम्हालाच बसण्यावरून तिथे तो वाद झाला. तर हा जो प्रोटोकॉल पाळला गेला नाही असं तुम्हाला वाटतं? आणि नाही पाळला गेला तरी मला नाही काही वाईट वाटणार. जो उल्लेख चुकीचा केला ना, त्याच्यामुळे मी दुखावले गेले. मला नका बसू. मला नाही बोलवलं तरी मी देवेंद्रजींचा कार्यक्रम पेपरमध्ये वाचून कित्येक वेळेला कार्यक्रमाला गेली आहे. काय सांगू आता मी. मला निमंत्रण पण नसतं कित्येक वेळेला, पण मी पेपरमध्ये ॲड वाचते आणि जाते कार्यक्रमाला. मेट्रोच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं, PMRDAचा पूल त्याला मी नाही जाऊ शकले, पण निमंत्रणच नव्हतं मला. युनिव्हर्सिटी चौकातल्या मला निमंत्रण पण नसतं. मी ऑडियन्समध्ये बसायला तयार आहे. मला काय करायचं आहे? मला त्यांना लखलाप ठरवून करा, कसंही करा, अनवधानाने करा. एकच मला आवाहन आहे, जाती सोडून जेव्हा आपण पुढे येऊ तेव्हा भारत पुढे जाईल. तुम्ही भावनिक झालात, डोळ्यात पाणी दिसते तुमच्या. तुम्हाला खरंच मला खरंच वाईट वाटलं. मला हा विषय काढायचा पण नाही. तुम्ही पण प्रश्न विचारू नका. हा क्लोजअप घेऊ नका प्लीज. हा विषय सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा आहे. भारत आपल्याला हाक मारत आहे की तुम्ही हिंदू म्हणून समोर या.
आणि जेव्हा आपण हिंदू म्हणून समोर येऊ तेव्हा देशापुढचे प्रश्न आपण सोडवू शकू. आपण आत्मभान विसरलो आहोत. आपण डिव्हाइड अँड रूल ही जी जुनी कार्यपद्धती वापरली गेली आपल्यावर, त्याचाच आपण अवलंब करतोय. आपण आपल्यामध्ये आता आपल्या बाहेरचे लोक फोडत नाहीत, आपण स्वतःलाच फोडतोय, एकमेकांपासून दूर करतोय. हे भेद विसरले पाहिजेत. निसर्गाने सगळ्यांना सारखं निर्माण केलेलं आहे आणि सगळ्यांना सारखे अधिकार आहेत. तर खासदार मेधा कुलकर्णी या बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये नेमकं पहिल्या रांगेमध्ये कुणी बसायचं यावरून काहीशी नाराजी बघायला मिळालेली आहे. अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना बसण्याच्या जागेवरून टोमणा मारला आणि त्यानंतर नाराज होऊन त्या या कार्यक्रमामधून निघून गेल्या. आता माध्यमांच्या समोर येऊन मेधा कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं आणि आपण हा कार्यक्रम का सोडला होता ते बोलून दाखवलंय. नॉलेज पसरवलं गेलं आणि मग कसं होतं की माझी पण परिस्थिती कालकोंडी होती. तर आपली नाराजी व्यक्त करत असताना मेधा कुलकर्णी माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया देत असताना त्या काहीशा भावूक झालेल्या देखील बघायला मिळाल्या. दरम्यान या कार्यक्रमाच्या नंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ताईंचा गैरसमज झालाय. मी त्यांना एवढंच म्हटलं की नरेंद्र पाटील पुढे बसतील कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसूया. मी त्यांना इतकंच म्हणालो. यामध्ये कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही असं स्पष्टीकरण अभिमन्यू पवार यांनी दिलं आहे. ताईंचा गैरसमज झालेला आहे. मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. ते पुढे बसतील. आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे. बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही. विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाव द्यायचं काही कारण नाही. मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले ते तुम्ही नीट आठवून बघा. बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी काय बोललं ते. मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक विकास अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत. ते पुढे बसतील, आपण मागे बसूया. कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची. अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे. तर भाजपच्या खासदार आणि आमदार यांच्यामधलं हे राजकीय काहीसं नाराजी नाट्य आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतंय. पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये MPSC आणि UPSCतल्या यशस्वी विद्यार्थी पालक त्यांचा गुणगौरव केला जात होता आणि याच कार्यक्रमामध्ये ही नाराजी बघायला मिळाली. हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे सध्या आपल्यासोबत आहेत. आनंदजी, जे काही नाराजी पुण्यामध्ये आपल्याला ही बघायला मिळालेली आहे, आता मेधा कुलकर्णी यांनी समोर येऊन प्रतिक्रिया देखील दिली आहे. तुम्ही कसं नेमकं बघताय या घटनेकडे? खरं तर पुण्यासारख्या शहरात आणि जिथं मुख्यमंत्री सरकार सर्वोच्च पदाधिकारी व्यासपीठावर असतो, तिथं सर्वच राजकीय नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्याच्याकडून प्रगल्भतेची अपेक्षा असते सगळ्यांकडूनच. कोणीतरी पुढे बसलं किंवा मागं बसलं तर खूप मोठा अपमान होत नाही कोणाचा, असंही आम्ही मानतो. परंतु आता अभिमन्यूचं मी स्टेटमेंट ऐकलं की त्यांनी असं सांगितलं की नरेंद्र पुढे बसतील, पाटील हे मागं बसतील. अभिमन्यूजींना कोणी अधिकार दिला मागं घेणं, पुढे बसायचं? त्याचा गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल असतो, तो आधीपासून ठरलेलं असतं. आणि नरेंद्र पाटलांची माझे खूप चांगले मित्र आहेत ते, पण त्यांच्यापेक्षा आजही मेधाताईंचं संविधानिक पद मोठं आहे ना. मग तुम्ही कोणत्या अधिकारावर ते ठरवताय? मला असं वाटतं त्याच्या स्पष्टता असं दिसतंय की कुठेतरी मेधाताईंना जातीवरूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे, असं आम्हाला आता तरी जाणवत आहे. मेधाताईंना आता देखील पत्रकारांनी विचारलं की अभिमन्यू पवार जेव्हा तुमच्याशी बोलत होते तेव्हा त्यांनी ब्राह्मण अशा शब्दाचा काही उच्चार केला का? तर त्यांनी म्हटलंय की असा काही स्पेसिफिक शब्द त्यांनी वापरला नाही, मात्र ते ज्या पद्धतीनं बोलले त्याचा अर्थ तोच होतो. हो, मामे तेच म्हणायचं ना. मुळात अभिमन्यूंनी त्याच्यामध्ये दखल द्यायची गरज नव्हती. त्यांची जी काही खुर्ची ठरली असेल त्या खुर्चीवर त्यांनी बसावा, विषय मिटतो. मुख्यमंत्री व्यासपीठावर असताना दुसरं कोणीतरी काही सुचवावं, आयोजकांशिवाय, सूचनाशिवाय, प्रोटोकॉल शिवाय त्यांना अपेक्षित नाही का? त्यांना मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले होते कार्यक्रमाचे की कोणी बसव, तू आसन व्यवस्था लाव. त्या एकदा विचारायचा आहे प्रश्न आहे. आणि जर मेधाताई सारख्या
खासदार असलेल्या माणसाला जर जातीवरून हिणवलं जात असेल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, आणि मेधाताई खासगीत का होईना म्हणजे अप्रत्यक्षरित्या का होईना मान्य करत असतील की त्यांचा उद्देश तोच होता अभिमन्यूजींचा, तर अतिशय खेदजनक आहे. आजही आपल्याकडनं जात नाही हा प्रश्न आहे. माझं त्याच्या पुढे जो म्हणणं आहे, जर मेधाताईंच्या जातीवरनं त्यांना आवडत नसेल अभिमन्यूंना, पण माननीय सुरेंद्रजी मात्र आज नक्कीच चालले, हम्म, हम्म, मग हे सगळं कसं काय अभिमन्यूंनी त्याचं उत्तर द्यावं जर लाईनवर असतील तर. हम्म, हम्म. आनंदजी, मेधाताईंनी असंही म्हटलंय की कायमच मी आतापर्यंत माझी भाषणं, माझे कार्यक्रम याच्यामध्ये म्हणत आले की जातींमध्ये हे जे विभागलं जाणं आहे ते आपल्याला दूर करणारं असंच आहे, त्यामुळे हिंदू म्हणून आपण एकत्र यायला हवं. बरोबर आहे. आणि मेधाताईंनी मुळात आता खासदार झाल्यानंतर जी एक कडवट हिंदुत्वाची भूमिका घेऊन त्या वावरत आहेत, एक इमेज तयार करतायत. मी अगदी स्पष्ट सांगू की प्रयत्न करून ते अशी स्वतःची प्रतिमा तयार करतायत हिंदुत्ववादी म्हणून. अशा वेळी त्यांच्या जातीचा उल्लेख अप्रत्यक्षरित्या सुद्धा करणं आणि खासदारांनी व्यासपीठावर निघून जाणंच, परंतु बाकीच्या यंत्रणा काय करत होत्या, व्यासपीठावर बाकीची लोक होती, प्रतिनिधी असतील, कोणीतरी थांबवलं गेलं पाहिजे होतं. त्यामुळे हे महिला म्हणून सुद्धा त्यांच्यावर अन्याय झालाय. आज पहिल्यांदा मी मेधाताईंची बाजू घेतली जाहीररित्या. आमचं काय खूप शक्य अशातले भाग नाही, परंतु महिला म्हणून अनेक ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर निश्चित अन्याय झालाय अशी आमची सर्वसामान्य नागरिक म्हणून भूमिका आहे. ठीक आहे आनंदजी, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी.